इकडे पुणे ते नाशिक रेल्वे जी केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने मध्यंतरी पार्लमेंटमध्ये रेल्वे मंत्र्यांनी जी घोषणा केली की ही रद्द करण्यात आली, ती दुसऱ्या मार्गे शिर्डी नगर असा पुणतांबा हा जो रूट सांगितला आणि आपल्या अनेक वर्षाची जी मागणी होती ते स्वप्न धुळीत जाऊ पाहते, म्हणून रेल्वे कृती समिती पुणे ते नाशिकवरती स्थापन करण्यात आली आणि आमदार सत्यजित तांबे यांनी पुढाकार घेऊन 9 तारखेला ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी रेल्वे होण्याकरता आंदोलन पुणे ते नाशिक महामार्गाच्या दरम्यानच्या रूट पूर्वीचा होता नियोजित, त्या परिसरामध्ये आपण करण्याचं ठरवले। म्हणून आपल्या तालुक्यामधून देखील या आंदोलनामध्ये आपण सर्वजण सहभागी होणार आहोत। यासाठी आपलं नियोजनची बैठक या ठिकाणी संपन्न झाली, उपस्थित आपण सर्वजण पत्रकार। तर याच्यामध्ये आपण जे नियोजन केलेलं आहे की आपलं आंदोलन 9 तारखेला सकाळी 9 वाजता मंचर ST स्टँड पुणे नाशिक महामार्गाच्या तिथं आपण ती जागा निश्चित केलेली आहे। त्याचप्रमाणे याची निवेदनं आपण प्रांत पोलीस स्टेशन आणि ST आगाराचे जे व्यवस्थापक आहेत त्यांना देणार आहोत। क्रांती दिन असल्यामुळं आपल्याला तिथं क्रांतिवीरांचं फोटो, त्याचप्रमाणे आदिवासी जागतिक दिन असल्यामुळं आदिवासी जे थोर वीर त्यांचे देखील स्मरण आपल्याला त्या दिवशी करायचे आणि यासाठी आपण अनाउन्सिंगच्या गाड्यांचं नियोजन, त्याचप्रमाणे होर्डिंग ही रोडला लावणं, फ्लेक्स वगैरे, सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांमध्ये जागृती करणं, जे सगळे मंडळी आपण आहोत आपापले स्वतःचे व्हिडिओ बाईट्स आपण त्या ठिकाणी द्यावेत, व्हॉइस कॉलवरून देखील मेसेज आपले गेले पाहिजेत। त्याचप्रमाणे की रेल्वे उद्याच्या काळात कधी मंजूर होईल त्यावेळी आज आपण लगेच निश्चित सांगणार नाहीत की ती अमुक वेळी, परंतु ज्या पुढच्या पिढीसाठी आपण हा लढा उभारतोय तर त्या महाविद्यालयीन विद्यार्थी देखील अधिकाधिक याच्यात सहभागी झाले पाहिजे, तर त्यांना देखील आपण याच्यात सहभागी करण्याकरता आपण सांगणार आहोत। आणि त्या दृष्टीनं ही जी आपली एक कमिटी जी गठीत करण्यात आली त्याच्यामध्ये बाबाजी चास्कर असतील, वसंतराव बानखिले, सागर बोर, विशाल वाबळे, सचिन बांगर, सुमित काळे आणि स्वइच्छेने आपल्याला कोणाला याच्यात सहभागी व्हायचं असेल त्यांनी याच्यात व्हावं आणि याचं नियोजन आपण करावं, अशा प्रकारची आपणा सर्वांना विनंती करतो। आपण सर्वजण आलात आणि हे आंदोलन आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी करू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि अधिकाधिक लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं हे देखील सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। जमायचं पुढे सांगा ना, सांगितलं